जय शिवराय. थरार मानतो. खर तर ध्रुव राठी सारख्या चिवट्याला उत्तर देण्या इतपत त्याची लायकी नाहीये, परंतु त्याने सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात ढवळाढवळ करायला सुरुवात केली आणि हिंदू धर्माला टार्गेट करायला सुरुवात केली. त्यामुळे त्याला उत्तर देणं गरजेचं आहे. तो चिवत्यानंद म्हणतोय की अफजल खानाला मारायला रुस्तुमे जमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक दाखवलाय त्यांना. रुस्तुमे जमाननाच सल्ला दिलाय वाघ नख वापरून अफजल खानाचा पथळा बाहेर काढायचा. चिवत्या कवींद्र परमानंदांच्या शिवभारतानुसार अंगरक्षकांमध्ये कुठेही रुस्तुमे जमान नावाचा व्यक्ती नाही, इतिहासात त्याची नोंदच नाहीये. त्या 10 अंगरक्षकांपैकी ते 10 अंगरक्षकांची नावं माहितीये का काय? संभाजी कावजी, तात्याजी इंगळे, कोंडाजी कंक, यसाजी कंक, कृष्णजी गायकवाड, सुरजी काटंके, जीवा हला, विसाजी मुरंबक, संभाजी कारवार आणि इब्राहिम सिद्दी बरोबर लक्षात घे. बाकीचं कोणीही नव्हतं. हेच 10 अंगरक्षकांची नोंद इतिहासात सापडते. आणि कवींद्र परमानंद यांचं जे शिवभारत आहे हे समकालीन पुराव्यानिशी त्याला समकालीन पुरावा मानला जातो. कळलं का? ध्रुव राठी तुझी एवढी लायकी नाही कुठलाही काही व्हिडिओ बनवायचा आणि पोस्ट करायचा ना. आपले चिवत्यानंद त्याला लाईक आणि फॉलो करत बसते. अरे थोडी अक्कल ध्यानावर ठेवा, पहिला अभ्यास करायला शिका. उद्या कोणी दीड दमडीचा आराम करू उठण आणि काही चुकीचा इतिहास सांगेल त्यावर विश्वास ठेवू नका. स्वतः अभ्यास करायला शिका. जय शिवराय.